नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी गोडे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर क्रमांक 4, ऑडिट अंडर कॉम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टम CIS एन्व्हायरमेंट. इंट्रोडक्शन. Information technology throughout the world has revolutionized and dramatically changed the manner in which the business is conducted today. Computerization has a significant effect on organization control, flow of document, information processing, and so on. Auditing in a CIS environment, even though has not changed the fundamental nature of auditing, it has definitely caused substantial changes in the method of evidence collection and evaluation. This also requires auditors to become knowledge about computer environment, hardware, software, etc., and keep pace with rapidly changing technology, even to the extent using sophisticated audit software. Information technology या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. कॉम्प्युटरचा वापर ऑडिटमध्ये करणं याला आपण कॉम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टम CIS एन्व्हायरमेंट असं आपण म्हणतो. कॉम्प्युटर इन्व्हायरमेंट सिस्टम एन्व्हायरमेंट. आजकाल आपण बघतो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही संपूर्ण जगामध्ये रिव्हॅल्युनाइज झाली आहे आणि अनेक प्रकारचे चेंज या कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये बिझनेसच्या माध्यमातून झालेले दिसून येतात. कम्प्युटरच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या संस्था ऑर्गनायझेशन कंट्रोल करणं, विभिन्न प्रकारचे फ्लो ऑफ डॉक्युमेंट्स ज्या इन्फॉर्मेशन असतील याच्यावर प्रोसेसिंग करणं, अशी अनेक प्रकारची कामं करतात. ऑडिटिंगच्या बाबतीत जर बघितलं तर CIS एन्व्हायरमेंट याच्या माध्यमातून एवढे चेंज झालेले नसले तरी फंडामेंटल नॅचर ऑफ ऑडिटिंगमध्ये थोडा चेंज दिसून येतो. याचं डेफिनेटली कारण आहे की सबस्टेशनल चेंज या माध्यमातून एव्हिडन्स कलेक्शन अँड इव्हॅल्युएशनसाठी CISचा वापर केला जातो. यासाठी ऑडिटर जो आहे याला कम्प्युटरचं नॉलेज असणं आणि कम्प्युटरचा वापर करणं, यासाठी जे काही कम्प्युटर इन्व्हायरमेंट म्हणले जे रॅपिडली चेंज टेक्नॉलॉजीमध्ये होत आहे याचं नॉलेज ठेवणं ऑडिटरच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. स्कोप ऑफ ऑडिट इन अ CIS एन्व्हायरमेंट. इम्पॅक्ट ऑफ कम्प्युटरायझेशन ऑडिट अप्रोच नीड कन्सिडरेशन ऑफ द फॉलोइंग फॅक्टर. कम्प्युटर जो आहे या कम्प्युटरच्या ऑडिट ॲप्रोचवरती काय परिणाम होतो आणि कुठले फॅक्टर्स CIS एन्व्हायरमेंटमध्ये वापरले जातात त्याचा अभ्यास आपण या स्कोपमध्ये करणार आहोत. फर्स्ट आहे हाय स्पीड. इन अ CIS एन्व्हायरमेंट इन्फॉर्मेशन कॅन बी जनरेटेड व्हेरी क्विकली. Even complex report in specific report format can be generated for audit purposes without much loss of time. This cut down the time, enabling the auditor to extend their analytical review. For auditor coverage with high speed of operation, the auditor can expand their substantive procedure for collection of more evidence in support of their judgment. हाय स्पीड. कम्प्युटरचे उद्दिष्ट आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर कुठलंही काम अतिशय गतीने करत असतं. तसंच CIS एन्व्हायरमेंट जे आहे यामध्ये ज्या काही इन्फॉर्मेशन असतात या अतिशय क्विकली जनरेट होत असतात. इव्हन कॉम्प्लेक्स रिपोर्ट असेल इन स्पेसिफिक रिपोर्ट फॉर्मॅट त्यामध्ये जर आपण जनरेट केला तर ऑडिट पर्पज
विदाऊट मच लॉस ऑफ टाईम त्या रिपोर्टची माहिती ऑडिटरला लगेच मिळत असते. दिस कट डाऊन द टाईम इनेबलिंग द ऑडिटर टू एक्सटेंड देअर ॲनालिटिकल रिव्ह्यू फॉर अंडर कव्हरेज हाय स्पीड ऑफ ऑपरेशन. ऑडिटर जो आहे एखाद्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये किंवा एखाद्या माहितीच्या संदर्भामध्ये त्याला जर काही ॲनालिटिकल रिव्ह्यू जर करायचे असतील तर अतिशय स्पीडनं कम्प्युटरच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया होऊ शकते. द ऑडिटर कॅन एक्सपांड देअर सबस्टेन्सिव्ह प्रोसिजर फॉर कलेक्शन ऑफ मोर एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ देअर जजमेंट. सेकंड स्कोप, लो क्लेरिकल एरर. Computerized operation being a systematic and sequential program course of action, the changes of commission of error is considerably reduced. Clerical error is high minimized. त्याला आपण क्लरिकलच्या ज्या चुका म्हणतो, क्लरिकल एरर जे म्हणतो, हे देखील लो असतात. कम्प्युटराइज ऑपरेशन बिंग अ सिस्टमॅटिक अँड सबसिक्वेशनल प्रोग्राम जे असतात या माध्यमातून विभिन्न प्रकारचे ॲक्सेस चेंज होऊन जे काही कमिशन एरर असतात हे रिड्यूस होण्यामध्ये कम्प्युटर मदत करतं. क्लरिकल एरर जे आहे ते कम्प्युटरमुळे मिनिमाइज होताना दिसून येतात. थर्ड स्कोप, कन्सिडरेशन ऑफ ड्युटीज. इन अ मॅन्युअल इन्व्हायरमेंट द ऑडिटर नीड टू deploy separate individual for carrying out the verification process. In a CIS environment, the traditional approach does not apply in many cases, as computer programs perform more than one set of activities at a time, thereby concentrating the duties of several personnel involved in the work. ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्युटी जी आहे ही देखील वाढण्यामध्ये मदत होते. मॅन्युअल इन्व्हायरमेंट असतं किंवा जिथं मनुष्य काम करतो द ऑडिटर नीड टू डिप्लॉय सेपरेट इंडिव्हिज्युअल फॉर कॅरिंग आउट व्हेरिफिकेशन प्रोसेस. स्वतः लक्ष देऊन जी काही व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ही मॅन्युअली इन्व्हायरमेंटमध्ये करावं लागते. In a CIS environment, the traditional approach does not apply in many cases. CIS environmentमध्ये जो काही जुना दृष्टिकोन आहे हा वापरला जात नाही. As computer program perform more than one set of activities at a time, thereby concentrating the duties of several personnel involved in the work. कम्प्युटर जे आहे एखाद्या ट्रॅडिशनल अप्रोचच्या माध्यमातून एखादा प्रोग्राम जर आपण त्याच्यावर जर ट्रॅडिशनलचा जरी टाकला आणि त्यावरती काही ॲक्टिव्हिटीज जर करायच्या असतील तर अतिशय कमी वेळेमध्ये त्या प्रोग्रामवर कॉन्सन्ट्रेट करून जे काही ऑब्जेक्ट्स आहे या सर्व करण्यासाठी ऑडिटरच्या माध्यमातून कम्प्युटरचा उपयोग केला जाऊ शकतो. 4 आहे शिफ्टिंग ऑफ इंटरनल कंट्रोल्स बेस. यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन सिस्टम डेव्हलपमेंट कंट्रोल. सिस्टम डेव्हलपमेंट कंट्रोल शुड बी डिझाइन्ड टू प्रोव्हाइड reasonable assurance that they are developed in an authorized and sufficient manner to establish control over. ॲप्लिकेशन सिस्टम डेव्हलपमेंट कंट्रोल जे आहे यामध्ये सिस्टम डेव्हलपमेंट कंट्रोलचा डिझाईनचा वापर करून प्रोव्हाइड रिजनेबल ॲश्युरन्स जे आहे हे डेव्हलप केले जातात आणि जो काही इफिशियंट ज्याला आपण कार्यक्षम जो मार्ग आहे हा इस्टॅब्लिश होतो. जसं की टेस्टिंग, कन्व्हर्जन, इम्प्लिमेंटेशन अँड डॉक्युमेंटेशन ऑफ न्यू रिवाइज्ड सिस्टम, change to application system, access to system documentation, acquisition of application system from third parties. म्हणजे तुम्हाला काही ॲप्लिकेशन चेंज करायचे असतील
किंवा ॲसेस सिस्टम डॉक्युमेंटेशन करायचं असेल, ॲक्विजिशन ऑफ ॲप्लिकेशन सिस्टम फ्रॉम थर्ड पार्टीच्या काही ॲप्लिकेशन सिस्टम तुम्हाला ॲक्विजिशन करायचे असतील त्यासुद्धा यामध्ये करता येतात. सिस्टम सॉफ्टवेअर कंट्रोल. System software control are designed to provide reasonable assurance that system software is acquired or developed in the authorized and efficient manner, including सिस्टम सॉफ्टवेअर कंट्रोलच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या रिजनेबल डिझाईन प्रोव्हाइड यामध्ये केल्या जातात. खात्रीशीरपणे सिस्टम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ज्या काही ॲथोराईज आणि इफिशियंट मॅनर आहे या देखील डेव्हलप केल्या जातात, जसं की authorization, approval testing, implementation and documentation of new system software modification, putting restriction of access to system software and documentation to the authorized personnel. काही तुम्हाला विभिन्न प्रकारच्या काही रिस्ट्रिक्शन पुटिंग करायचे असतील, ॲक्सेस टू सिस्टम सॉफ्टवेअर अँड डॉक्युमेंटेशन टू ॲथोराईज पर्सनल, म्हणजे शिफ्ट ऑफ इंटरनल कंट्रोल बेसच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या ॲप्लिकेशन्स डेव्हलप करणं, सिस्टम सॉफ्टवेअर कंट्रोल करणं, एखादी माहिती कम्प्युटरमध्ये फीड करून तिचं सॉर्टिंग करणं, कंट्रोल करणं देखील या माध्यमातून शक्य होतं. 5वा स्कोप आहे डिसॲपिअरन्स ऑफ मॅन्युअल रिजनेबलनेस. The shift from traditional manual information processing environment to computerized information system environment need a detailed analysis of the physical system for transformation into a logical platform. In creating such logical model, many stages required under manual operation are either deleted or managed to create focused computer system. In such creative effort, the manual reasonableness may be missing. म्हणजे डिसॲपिअरन्स ऑफ मॅन्युअल रिजनेबलनेस आहे, याचा देखील वापर यामध्ये केला जातो. डिसॲपिअरन्स ऑफ मॅन्युअल रिजनेबलनेस म्हणजे मनुष्य जे आहे या मनुष्याच्या अंतर्गत होणाऱ्या जे काही रिजनेबलनेस किंवा ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी CIS इन्व्हायरमेंट आपल्याला उपयोगी आहे. द शिफ्ट फ्रॉम ट्रॅडिशनल मॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टम प्रोसेसिंग इन्व्हायरमेंट टू कम्प्युटराइज इन्फॉर्मेशन सिस्टम इन्व्हायरमेंट नीड अ डिटेल्ड ॲनालिसिस ऑफ द फिजिकल system for transformation into logical platform. In creating such logical model, many stages required under manual operations are either detected or managed to create focused computer system. In such creative effort, the manual reasonable may be missing. Next one, impact of poor system. If system analysis and design falls short of expected standard of performance, the computerized information system environment may be done more harm to integrated business operation than good. Thus, care has to be taken in adapting manual operation switch over to computerized operation for ensuring performance quality standards. Next one, exception reporting. This is a part of management information system. Exception reporting is a departure from strength reporting of all variable. Here the value of a variable is only reported if it lie outside some predetermined normal range. This form of reporting and analysis is familiar to the accountant. The main strength of exception reporting lie in its recognition that to be effective information must be selectivity provided. 8. Scope number 8. Man-machine interface, human-computer interaction.
Man-machine interface ensure maximum effectiveness of the information system organization concentrated on preserving information that required by the user and to present that information in the most uncultured way. It is required to determine that information was necessary to achieve through a careful analysis of the job or task for which the user needed the information. Human computer interaction is a discipline concerned with the design, evolution, and implementation of interactive computer system for human use and with the study of the major phenomena surrounding them. The approach is user centered and integrates knowledge from the wide range of discipline. यानंतर राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.